नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. कलावतीची उधरा थावतारं कलावंतांकतीचोधी कामोतिपत्रं खलानिशवतं पणोदातक्षं समाधिस्थमूर्तिं बसेत्या स्मरण होय सगळं विद्येचं अधिकरण ते जीवन दुसरे चरण तिचं नमस्कारुणी आता मस्तक हे पायावली या बारीकेने संतांच्या प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी संसार घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी पांडुरंगा चरणाशी वास करणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा साधा घेतलेला अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा तुकोबराय सांगतात देवा कधीतरी अशी काही पुत्रप्राप्ती बघायला भेटते ज्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आता कुणाचं कौतुक करावं याचा शब्दशः वर्णन तुकोबराय अभंगामध्ये करतात. आता तुम्ही आम्ही उठलं की सुटलं कुणाचंही कौतुक करतो दादा. ज्याची काही लायकी नसते त्याचंही कौतुक आम्हाला करावं लागतं. आम्हाला तर करावंच लागतं. जे दारू पिऊन मेला त्याचं श्राद्ध आम्हाला प्रेमाने आणि मोक्षाच्या मार्गाने संपवावं लागतं. आम्हाला सांगावं लागतं वैकुंठाला गेलेले फार गोड होते. त्यांनी काय सत्कर्म केलं कधी आपल्या बांधवकोणाला उभा सुद्धा केलं नाही इतकं सत्कर्म केलं माऊली बरं का. तर नेमकं कुणाचं कौतुक करावं याचं अभंगामध्ये वर्णन आहे. कुठल्या संततीचं करावं, कुठल्या पुत्राचं करावं, कुठल्या कन्येचं करावं, कुठल्या संतांचं करावं. तुम्ही म्हणाल संतांचं वर्णन करावंच लागेल माऊली, पण कलियुगामध्ये संतही असे झाले की ज्यांचं कौतुक करावायचं म्हणल्यावर विचार करावा लागतो. कारण आम्ही संतांना आणि देवाला ओळखायला कुठेतरी भक्त म्हणून कमी पडलो. म्हणून तुकोबरायांना म्हणावं लागलं तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आता बसलेले म्हणतील ताई खरा आणि खोटा असाही देव असतो का. माऊली असतो ना, तुम्ही आम्ही पाडला बरं का. आज आपल्या या सिद्ध पिंपरीमध्ये गोड गावाचं नाव आहे माऊली. जिथं ऑलरेडी सिद्धी आहे तिथं काय बोलावं माऊली. म्हणती जेव्हा तया मोक्ष अशी सिद्ध पिंपरी ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून भव्य दिव्य असा हा शिवजयंती सोहळा आपण इथे साजरा करतोय. कुंदन दादा डिकले, राहुल दादा वराडे, सागर दादा मेदने, जय दादा गायकवाड, सागर दादा कांडेकर, गणेश दादा डिकले या सर्वांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग माझे परम भाग्य समजते. शिवजयंती सोहळा का करावा, छत्रपतींवर कीर्तन करावं का, शिवजयंतीला कीर्तन करावं का, अशा अनेक विचारांची माणसं इथं बसलेली उभे राहिलेली महाराष्ट्रातली लोक आहेत. पहिली गोष्ट तर काही माणसं असं म्हणतात कीर्तन हे संतांचं आणि देवांच्या मार्गापर्यंत पोहोचवण्यासाठीचा मार्ग आहे. नाव संकीर्तन साधन पैसोपे जे कशासाठी जळतील पापे क्षणांतरीचे. मग छत्रपती हे संतांच्या आणि देवाच्या या लाईनीमध्ये बसतात का की त्यांचं आपण कौतुक करावं. तर आमच्या तुकोबराय सोप्या भाषेत सांगतात तयाचा हरिक वाटे देवा. तुम्ही आम्ही राजांचं कौतुक करणारे कोण. भगवंताला हे कौतुक वाटावं असं राजाचं चारित्र्य, आचरण आणि नीतिमत्ता होती. कारण परमार्थ कधी असतो तर तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तर परमार्थ आहे तर भक्त ऐसे जाना जे देही. कर्मच जर योग्य नसेल तर त्या भक्तालाही मार्ग सापडत नाही. फिरून फिरून प्रश्न कर्मावर येतो. आणि बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे आपण कीर्तन ऐकायला बसलोय कोणाच्या मातीला आलो नाही बरं का. कीर्तन ऐकलेल्या माणसं कर्तव्य दक्ष असावी. इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटावं मी कीर्तनाला बसली ना
ती राजमाता जिजाऊ म्हणून बसली आहे आणि प्रत्येक बापाला वाटावं मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजे म्हणून बसलोय. एवढ्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन आहे. वाजवल्या टाळ्या सुद्धा वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजले. होय बोललीस बाई चांगल्या धर वाजले उपकार करून बरं म्हणतं करतं का दादा. अरे मनातून असेल तर वाजवा आणि कळलं तर वाजवा. उगा शेजारच्याने वाजवली म्हणून वाजवू नका महाराज. तुम्हाला कळलं तर टाळी सुद्धा वाजवत जा. टाळी का वाजवायची माय बापा हो. एखादी सुंदर चाल गायनाचार्यांनी म्हटली एखादा आरोह एखादा अवरोह गोड म्हटला वाजवा ना टाळी. मृदुंगाचार्याने एखादा सुंदर बोल वाजवला अरे वाजवा ना टाळी. कीर्तनकाराने एखादं सुंदर वाक्य सांगितलं अरे वाजवा ना टाळी. वो कैसा होता है ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर वाजवलीच पाहिजे सारखा परमार्थ करू नका माऊली. आता काही माणसं लय धटकुली बरं का लय धटकुली. कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती टाळ्या वाजवा म्हणून पण पट्ट्यानं शेवटपर्यंत वाजवलीच नाही. ऍटिट्यूड पोरसोरांना तरलंय. म्हणजे एकतरी जी माणसं आहेत ती आम्हाला समजतानाच अनप्रोफेशनल अनएज्युकेटेड अशी लोक आम्ही ज्याला काही अक्कल नाही काही येत नाही म्हणून कीर्तन करते ती आहे की नाही असं समजतात तुम्ही आम्हाला. पण आमच्या तुकोबऱ्या सोप्या भाषेत सांगतात तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गवाळ्याचे परमार्थ हा नोहे लेकुराच्या. आता माझे बसलेले मायबाप म्हणतील आमचं पांढरं झालं परमार्थ करून करून घशातली कुठे आत जायची वेळ आली काकडं म्हणून आणि आता आलेली पोरगी आम्हाला सांगतील लेकरूच्या गोष्टी नाही म्हणे का हो. परमार्थ जर फक्त वयावरच अवलंबून असता तर 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबरायनं उपदेश केला नसता. परमार्थ हा फक्त वयावरच अवलंबून असता तर 16 वर्षाच्या माऊलीनं जगाला ज्ञानेश्वरी सांगितली नसती. परमार्थ हा फक्त वयावर नाही तर परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा तेवढाच अवलंबून असतो. श्रीकृष्ण भगवान 5000 वर्षापूर्वी सांगतात मनुष्यणाम सहस्रेषु कन्या पुत्र पोटी चांगली यायची म्हटल्यावर कुळ भाग्यवान लागतं तर कन्यापुत्र अकल्प आयुष्य व्हावे तया पवित्र तो देश पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेते. एका जन्माचं नाही माऊली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पण आता आमच्या या सुशिक्षित लोकांना कोणी सांगावं दादा आहे की नाही. बरीच लोक असतात हो कीर्तनात उभा राहणाऱ्यांना टाळ वाजवणाऱ्यांना गायन करणाऱ्यांना पखवाज वाजवणाऱ्यांना कीर्तनकारांना मूर्ख समजतात. अर्थात मराठी भाषेत काय समजतात मूर्ख. काहीच येत नाही म्हणून आम्ही करतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझी विनंती आहे दादा तुमची पोरं वाईट नाही आपली लेकरं वाईट नाही बरं का माय. तुमची पोरं करोडो रुपयाचं बंगला बांधणार. किती रुपयाचं करोडो बोलत जा आहेत का गेलात आहात ना माय बोलत जा. आपली मुलं किती रुपयाचे किती रुपयाचं बंगले बांधणार करोडो. अरे मी गॅरंटी देते ना करोडो रुपयाचे बंगले तुमची पोरं बांधणार पण त्यात तुम्हाला ठेवणार का नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही महाराज. पण जे संप्रदायातली आहेत ना ती बंगले बांधतील नाही बांधतील पण ते जिथं असतील ना तिथं त्यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देते. एवढी ताकद या संप्रदायात आहे. म्हणून जाणीव ठेवत जा रे. आदर करत जा कदर करत जा. कदर नाही तिथं आदर करू नये ना आदर आहे तिथं कदर असली पाहिजे म्हणली. चला जाग्यावर घ्या. मग आमच्या तुकोबराय सांगतात नेमकं कशी कन्या पुत्र पाहिजे म्हणजे भगवंताला आणि आम्हालाही कौतुक वाटावं. धन्य माता पिता तयाची कुणाचे मायबाप धन्य महाराज अखंड चिंतन विठोबाचं. ज्याला कर्म कळालं कारण माणूस कर्माने बांधलेला माऊली. आपल्या हातात काय अदश्चवरण संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके कर्मानं बांधलेली माणसं आपण. कर्म नाही असं कोण आहे योगी येतो ही करीती परिकर्मे तिने बंदी जाती जे सांगितले आहे संगती अहंभावाची. माऊली सोप्या भाषेत सांगतात संतांना योग्यांना कर्म नाही पण तुम्हा आम्हाला कर्म आहे माऊली. तुम्हा आम्हाला जे करायचं ते करावंच लागणार आहे. आता नाही केलं काही लईच माणसं आगाव असतात. काही म्हणलं तरी करत नाथ बाबा फार गोड सांगतात नाही कधी हे तुम्ही बोला माऊली बरं मी सोपं सांगते. तो का म्हणे मेलो सांगता सांगता तरीही लोक ऐकत नाही दादा यांचं काय करायचं. संत म्हणतात जाऊ द्या ना येथे काय बा कुणाचे गेले इथे काय बा कुणाचे गेले इथे काय बा कुणाचे गेले इथे काय बा कुणाचे गेले येथे 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 काय बा कुणाचे गेले. त्याने अनहित
नाही त्याचं जातं. इंगळे बाबा फार गोड सांगायचे. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने विचारलं, काय झालं रे दादा हसायला? म्हणलं मी कंडक्टरला फसविला. म्हणलं कस काय? म्हणलं तिकीट काढलं गेलाच नाही. याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? मग कुणाचं गेलं? जी हसत होता हा ऍटिट्यूड. आम्हाला वाटतं की आम्ही लोकांना फसवतो. अरे फसता तुम्ही. संतांचं ऐकलं नाही तोटा तुमचा आहे, कीर्तनकारांचं ऐकलं नाही तोटा तुमचा आहे. मी असं नाही म्हणत की स्वाभिमान नसावा, पण अभिमान नसावा. ऍटिट्यूड कोणी करावा रे दादा? त्या छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती कीर्तनामध्ये कधी घोंगडीवर बसले नाही. ऍटिट्यूड कोणी करावा? अरे ज्या तुकोबरांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला ते तुकोबराय म्हणतात. माझं पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. अरे कुणी अभिमान करावा? तुकोबराय भगवंताला म्हणतात. कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. तेव्हा संस्कृत लिहावं एवढा अधिकार आहे का रे माझा? आणि ते तुकोबराय ज्ञानी आहेत पण दाखवत नाही. तेच तुकोबराय जे संस्कृत लिहत नाही असं म्हणतात. संस्कृत मध्ये अभंग लिहितात. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश. कुणी लिहावं? तुकोबरायांनीच लिहावं. मग लोकांनी म्हणावं हे कुणी लिहिलं? तुकोबरायांनी म्हणावं तुका म्हणे मज बोलविता देव. देवाने लिहिलं. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आणि इथं आम्ही थोडं काय केलं की म्हणतो आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं. दादा हे जे काही चाललंय ना, मीराप की कृपा से सब काम हो रहा है. मीराप की कृपा से सब काम हो रहा है. करती हूँ तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करती हूँ तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. मेरा पति कृपा से सब काम हो रहा है. काय गोड लिहितात बंदेवार की नाही मेरी नाव चल रही है. हैरान है ज़माना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है. करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है. करतोयस तू रे, नाव माझं हे त्यांना कळलं. तुकोबरायांना लोक म्हणले एवढे मोठे हो तुम्ही, तुकया झाला असे कळस, तुम्ही एवढं साधं एवढं इनोसंट एवढं समंजस राहता कसं हो? तुकोबराय सांगतात सोपय न माऊली मन करारे प्रसन्न. सर्व सिद्धीचे मोक्ष अथवा बंधन हे कशाच्या हातात आहे? तर इट्स ऑल डिपेंड ऑन युअर माइंड. हे सगळं तुमच्या मनावर आहे की तुम्हाला आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे का असंच माजल्यागत करत ऍटिट्यूड करून असंच मरून जायचंय. अरे कोरोनात तरी कळला असेल पैशाला ज्ञानाला आणि ऍटिट्यूडला काही किंमत नाही रे दादा, आहे का? किती लोकांनी नालायक वागावं कोरोनात. 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला दिला का नाही? 50चा सॅनिटायझर 100ला दिला का नाही? अरे ते 250-300 रुपयाची वाफ घ्यायची मशीन लय झाला 250-300. लोकांचं सांगत नाही माऊली. त्या मेडिकलवाल्याकडून माझ्याकडून 3000 घेतले. देव त्याचं कधीच भलं करणार नाही. बघून घेईन महाराज कीर्तनाचा पैसा आहे काय फुकटचा आहे काय? कसं वागावं रे? आणि महाराज हे लोक देशप्रेमीचे धडे देतात. दादा आपण देशप्रेमी नाही, आपण देशी प्रेमी आहे महाराज बरं का. देशप्रेम आपल्यात कुठंच नाही. देव देश धर्म काही घेणार नाही आमच्या तरुण मंडळीला. तर आम्हाला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गलगल साडी वास. माझं दीर्घ भरलं तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. अशातले आपण जातीय. खरंय की खोटंय? काही घेणार नाही माऊली. 500,000 मतदान करणारे आपण, आपल्याला काय छत्रपतींचा इतिहास समजणार आहे? आपण इतके गुणवान आहेत का? अरे आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात.
कळलं त्यालाच कळलं, घ्या उरकून महाराज. अरे चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली तासात 20 गेले, ऑस्ट्रेलियात आणली तासात 30 चोर गेले. तीच मशीन भारतात आणली 15 मिनिटात मशीनच गेली. लोकच लय गुणवान आहे दादा आपले, काय सांगायचं. पण इतिहास ऐकायच्या आधी समंजसपणे ऐका, कर्मयोग्य असलं पाहिजे. तुम्ही परमार्थ करताय, तुम्ही कीर्तन करताय, तुम्ही भक्ती, परमार्थ म्हणजे काय रे? तुम्ही परमार्थाची भाषाही बदलली. वारकरी संप्रदायाला सरळ तुम्ही अंधश्रद्धेच्या पारड्यात नेऊन ठेवलं. कधी कुठले संत म्हणले नाही माझ्या पाया पड तुला लेकरू होईल, म्हणले का? 900 कन्या पुत्र तरी का करणं लागे? तुम्हीच बोला माऊली, असं आहे का? मग तू का म्हणे कैसे आंधळे हे जन, अंगात येत नाही असं माझं म्हणणं नाही. येऊ दे, नाही येऊ दे, नाही येऊच दे, येऊ दे. मला फक्त एवढंच म्हणायचंय, अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच बरा जोर असतो. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निसती नवऱ्याकडे पळती, झाडाला आलाय तर असं झाडाला आलाय. अगं खोडाला बी हायच की, निसत्या झाडालाच कसा? किती येडे परमार्थ कर चाल रे दादा. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावताना माई बाबाला घराबाहेर काढता, असं कसं परमार्थ करता? 10 दिवस गणपती बसवताना बुडवताना शांत व्हायला लावता, असं कसं परमार्थ करता? अरे नवरात्राचे उपास करताना दसऱ्या दिवशी बोकड कापता, असा कसा परमार्थ करता? अरे चंद्रानं पिवळे केलेले देव तुम्ही मानता आणि तुमच्या आमच्यातला देव नाकारता, असं कसं परमार्थ करता? अरे जरा तरी डोळस. वारकरी संप्रदाय ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. इथे सत्यपणे सांगितलंय संतांनी, नये फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. घोंगडीच्या बाहेरचा पदराच्या आतला परमार्थ कधी करायचा नाही. राग आला तर येऊ द्या, पण ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. हा सत्य आणि खरा परमार्थ आहे महाराज. डोळस आहे मग करा ना. लोक महाराज सोपं सोडून अवघडात शिरले. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी. वेड्यासारखा करू नका त्याचा परमार्थ. आणि ज्याला वेड्यासारखा करता आला ना तेच बाकीच्या गोष्टी करतात. मग परमार्थ काय आहे ना, माझ्या राजांकडनं शिका. स्वराज्य निर्माण करायचंय दादा, पण स्वतःसाठी नाही. कवी भूषण फार गोड सांगतात, तेज तम अंश परत कृष्ण जमीन अंश परत तो मोळीक जवंश परत शेर शिवराज है. स्वराज्य घडवायचंय, पण या गांजलेल्या लोकांना जुलमी सत्तापासून मुक्त करून घेण्यासाठी घडवायचं. वाईट पोरं नाही तो. 2-4 बोटर मज नाहीत की सोडली ना तर कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभं असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. आजची पोरं दादा शिवजयंती केली पण ज्ञानाने साजरी केली. कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा. का कौतुक वाटू नये? कौतुक करावी आणि स्वाभिमान वाटावी अशी पोरं आहेत ही. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या कमाईवर मायबापाला जगवतात, असे कुत्र्यासारखे बोंबलत फिरत नाही. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं त्यांच्या टिपीला ज्ञानोबाराय तुकोबाराय असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पुढाऱ्यांच्या तळवे चाटत नाही, छत्रपतींच्या शिवरायांच्या नावावर जगतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं अर्धा 1 इंच छाती कमी पडली म्हणून माझा भाऊ 3:30-4ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो स्वतःच्या रक्षणासाठी, देशाच्या संरक्षणासाठी. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा तळ उभा करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. अशा कुत्र्यासारख्या अवलादी जन्माला येण्यापेक्षा स्वाभिमानानं वर मान करून जगणारी पोरं जन्माला आली कधीच चांगली आहे. अवघड आहे रे दादा. पोरं वाईट नाही, 2-4च आहेत, लय नाही दादा. शिवजयंती करणारी पोरंही इथंच आहेत आणि इतिहास सांगताना बोंबलणारी पोरंही इथंच आहेत. हा फरक आहे. कुणाला जाणीव आहे, कुणाला आदर आहे, कुणाला कदर आहे तर कुणाला माज आहे. मला कळत नाही मुलांनो, भावांनो, मी तुमच्या बहिणीचा ॲटिट्यूड करता कशाचा रे? कशाचा? काय कमावलं आपण जीवनात येऊन? 4 माणसं आपल्याला ओळखत नाही दादा. काय कमावलं आपण जीवनात येऊन? कशा ॲटिट्यूड करायचा कशाचा? हा जो माज आहे हा कशासाठी? का नमलं म्हणजे चुकतं का? नाही ना दादा. अरे आपलं काही नाही रे जात भावांनो, पण ह्या ज्या माई तुमच्या समोर बसल्यात ना, काय चूक आहे रे यांची? तुमच्यामुळे त्यांचं नाव जातं रे. म्हणून माझी विनंती आहे माय मावल्या, 2-3 गोष्टी करा, लेकरं चांगली जन्माला येतील. रामकृष्णारी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाता लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. चांगली लेकरं जन्माला येतील. घरात परमार्थ ठेवा जरा.
इकडलं तिकडलं इकडं करण्यापेक्षा हे जरा करा माऊली बरं का. विनंती, तुम्ही लय चांगले आहेत माय, त्यात वाद नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात तुम्ही, त्यात वादच नाही माय. पण एवढीच एक गोष्ट लई वाईट आहे, तुम्ही सुद्धा कधी कधी बसल्या बसल्या विचार करत असाल, एवढं श्रावण सोमवार करते, एवढं मार्गशीर्ष गुरुवार करते, एवढं पौष रविवार करते, एवढ्या बऱ्या कृष्णाला पाण्यात ठेवलं पण घरात समाधान काय नाही, पैसा काय टिकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे माय, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. वाणी जर स्वच्छ नसेल, कर्म जर नीतिमत्तेनं नसेल तर किती कमवा पैसा. आणि पैसा कमवायचा खरंच अवघड नाही बरं का दादा हो पोरांनो, खरंच बरं का, पैसा कमवायचं खरंच अवघड नाही. पैशाने जर गर्व येत असेल ना तर मी म्हणते पैसा कमवायचा अवघड नाही. अरे नीतिमत्ता घाण ठेवली ना, अधर्माने वागलात की पाहिजे तेवढा पैसा येतो दादा. पैसा कमवायचा काय अवघड आहे रे दादा, पण पैसा कुठं खर्च व्हायची अक्कल सुद्धा पाहिजे की नाही दादा. नाही तर शाहरुख खानच्या पोरागत हालत होती. बापाकडे पैसा काय कमी होता का, पण पोराला कळलं नाही दादा कुठं खर्च करा. बापाचंही गेलं आणि त्याचंही गेलं दादा, गेलं की नाही. आणि कौतुक कशाचं आहे तर हे ज्यांना आपली लेकरं सांभाळती आली नाही त्यांचे डीपी आमच्या मोबाईलला आहेत. इट इज माय आयडल, ते माझे आदर्श आहेत. ज्ञानोबाराय माझे आदर्श नाही आहेत, तुकोबाराय माझे आदर्श नाही आहेत, छत्रपती शिवबाई माझे आदर्श नाही आहेत, छत्रपती शंभूराजे माझे आदर्श नाही आहेत, अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले माझे आदर्श नाही आहेत. माझे आदर्श, प्रत्येक आईला वाटतं माझी मुलगी करीना कपूर कॅटरीना कैफ झाली पाहिजे, इतकी स्टँडर्ड असली पाहिजे, इतकी हाय क्लास असली पाहिजे. जेव्हा तुमची पोरं हाय क्लास सोसायटीमध्ये जातील ना तर ही विल गिल्ट ऑन यू, लाज वाटेल त्यांना तुमची. कारण हाय सोसायटीमध्ये नऊवारीतली आई कुणालाच नको असते. हाय सोसायटीमध्ये धोत्रातला आणि पायजमातला टोपीतला बाप कुणालाच नको असतो, लाज वाटणार त्यांना तुमची. अरे तुमच्या पोरांना माझी विनंती आहे, महाराज पायाला हात धरून सांगते, तुमच्या बापानं तुम्हाला सुशिक्षित केलं यात वाद नाही, पण तुमच्या बापाने तुम्हाला सुसंस्कृतही केलंय हेही कायम लक्षात ठेवत जा. आणि तो दागिना सगळ्यात जास्त मोलाचा आहे. म्हणून माय आईची कूस पावन असेल ना, शुद्ध बीजापोटी फळे छत्रपती पोटी जन्माला आले, वाद नाही, आईची कूस तेवढी पावन होती. धन्य धन्य तुर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तुर आई शिवरायांची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाई,
दुसरं काही येत नाही म्हणून छत्रपतीचं भांडवल नको आहे. अरे शान्या, भांडवलच करायचं असेल तर बऱ्याच गोष्टीचं करता येतं रे. राजांची करायची गरज नाही. स्वाभिमान आहे. अरे मी म्हणून सांगते, तुमचं मला माहित नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास आहे तोपर्यंत शिवजयंतीचा नाद कधी सुटणार नाही. नाद है, नशा है, नशा. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. बाकीच्या गोष्टी करण्यात मजा नाही रे दादा. पुष्प बघण्यात काय मजा आहे रे. झुकायंगे नाही, ये तुला झुकी होते महाराज. हे कशासाठी झुकायचं नाही? संतांच्या चरणावर झुकायचं नाही, छत्रपतींच्या चरणावर मुजरे करायचे नाहीत. पुष्पा बोले तो फ्लावर समजे क्या, फायर है फायर. अरे लागली आग, त्याचं बघ. नाही लागावी ना दादा. का आग लागू नये? लागावी. माझ्या धर्माविषयी कुणी बोललं ना, आग लागावी. माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेनं बघितलं ना, माझ्या मावळ्यांना आग लागावी. अरे माझ्या वारकरी संप्रदायाविषयी कुणी वाईट बोललं ना, माझ्या पोराला आग लागावी. लागलीच पाहिजे, पण धर्माची, देशाची, देवाची, हिरो हिरोईनची नाही. आदर्श बदला. हवा बहिणींनो, आदर्श बदला. तुमच्या मोबाईलचे डीपी कधीच कुठल्या पुढाऱ्याचे, कधीच कुठल्या पक्षाचे, कधीच कुठल्या हिरो हिरोईनचे नसले पाहिजे. तुमच्या मोबाईलच्या डीपीला ज्ञानोबा आहे, तुकोबा छत्रपती शिवराय, शंभूराज आहे. अरे नाहीच कुणाचं पटलं, स्वतःच्या बापाचा डीपी ठेवा. रक्ताचं पाणी करून पोचलंय त्यांनी तुम्हाला. हे लोक काय करावं माऊली? थोडे आदर्श बदला रे. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. मोठं व्हायचं आहे ना माऊली, जिद्द ठेवा. माझं नाही काही काही आता ही या गावाची मुलं जर सोडली, अशी बरीच गाव आहेत तर शिवजयंती फार दणक्यात साजरी केली जाते. पण काही काही असे अशी शिवजयंती जवळ आली ना, गाडीला हातभर झेंडा, मुठभर दांडा, पुढे डॉल्बी डीजे, असा मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पुढे शिवराय, पाठी शिवराय, त्याच्या पाठी असतं तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. आपण मावळे नाही, डोम कावळे. इकडे बघ, तिकडे बघ, इकडं असे मावळे असतात. परवा दिवशी मी एक गाडी बघितली अशी केटीएम, हातभर झेंडा, मोठभर दांडा. मला वाटलं काय पोरगा आहे वा, काय राजांचा मान आहे याला. त्याची गाडी पुढे गेली, माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. आग लागू तुझ्या केटीएमला. म्हणजे हे मावळे आहेत दादा, यांना मावळा म्हणायचं. जे फिक्स करून ठेवतात त्यांना, जे व्हॅलेंटाईन डे साजरे करतात त्यांना मावळे म्हणायचं. जे पोरला टेडी देतात त्यांना मावळे म्हणायचं. जे चॉकलेट देतात त्यांना मावळे म्हणायचं. जे बायकोच्या पदराला धरून चालतात त्यांना मावळे म्हणायचं. अरे मावळा कुणाला म्हणावं? छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा. युद्धात त्यांचे दोन्ही हात गेले, मावळा घरी बसला. मावळा घरी बसला करतात राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघतात मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा डसा डसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज नाही वाटत तुला? अरे स्वराज्याची शपथ घेताना सांगितलं होतं, देह गेला तरी बेहत्तर, पण डोळ्यात अश्रू नाही येणार. रडतोय, हात गेले म्हणून. माझा मावळा सांगतोय, नाही राजा, राजा नाही राजा, असा गैरसमज करून घेऊ नका राजा. हात गेले म्हणून रडत नाही राजा. अहो वाईट वाटतं राजा. माझा राजा, माझा बाप त्या स्वराज्याचा धनी माझ्या झोपडीत आलाय, पण माझ्या राजाला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही म्हणून डोळ्यातनं पाणी येतंय राजा. त्याला मावळा म्हणायचा. इतकी निष्ठा, एवढी श्रद्धा ज्याची राजाविषयी धर्माविषयी नाही, त्याला मावळा म्हणायचं. मावळ्यांची उपमा फार वेगळी आहे दादा. ते मावळे. चला, जे आई बहिणीकडे चांगल्या नजरेने बघतात, 2-3 गोष्टी करा. आपली पोरं काही शिवरायांपेक्षा कमी आहेत का? अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय. तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडाल. नजर बदला. आता टाळ्या वाजवलेले जे गोवा गुटखा तंबाखू दारू खात्यात पित्यात, हातवरी करा. इतकं गाव व्यसनमुक्त आहे का? सिद्ध विपरीत एकही सिद्ध पुरुष खात नाही.
कमी आहे दादा तुमचं. बर, ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इकडे बरेच आहे ही, पण ही सगळी मला आधीच भेटली होती. मी आधी भेटलेलीच चांगली आहेत महाराज म्हणायचं. हाय 20 25 बरी येते. मग बाकीचे जेव्हा खाणारे हात वरी करा म्हणलं तुमच्या काय कानावून वारं गेलं काय. म्हणजे जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्ही तुम्हीच नाही, आमची बिघडण्याची नाही ती. अशी 2 4 बसवा काकड्या ती देवाला म्हणत्या डांगऱ्या देव तुला उठवीन पण देव उठायचं नाही महाराज. कसं परमार्थ करता काही कळतच नाही दादा. असं नाही माझं म्हणणं की हे बघा मी खरंच अशा मताची नाही की खाऊ नये पिऊ नये. हो काय जिथं तुकोपर्यंत लोकांनी ऐकलं तिथं आपलं काय ऐकणार आहे. तर मी तर म्हणते खा. हो काय खायचंय ना खा. आज 1 बाटली प्याता उद्यापासून 2 प्या. आता काही दुकानातच आली प्या महाराज. हो का कसं असतंय महाराज. हो का प्या आहे की नाही. आता काय चॉकलेट गोळ्या संग भेटणार म्हणलं घ्या ना थोडी 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 काही वाद नाही महाराज. काय करायचं ते करायचं त्याच्याशी आपला काही संबंध नाही. म्हणले खायचं ते खा प्यायचं ते प्या काय करायचं ते करा पण देवाच्या नावाखाली करू नका एवढीच माझी विनंती आहे महाराज. नाही तुम्हाला खायचंय ना दादा खा पण त्याला आंबाबाई खंडोबा कशाला घुसवता दादा. तुम्हाला प्यायची ना दादा प्या पण तुम्ही खुशाल मला मानता शंकरानं पिली मग मी का नाही. शंकराचा 3रा डोळा उघडल्यावर तुला सुधरण का महाराज. किती अहो ते देवीची गाणी तर डीजेत वाजवतात. पंचमीचं चांदणं चमकत लाख लाख आंबा खेळती झोका तू आता निष्ठला म्हणजे कळत तुला काय मजा असते ती महाराज. बरं का किती रे वेड्यावानी परमार्थ. अहो परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली म्हणली ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. म्हणलं कोणाचा तुकोबा राहायचा म्हणली नाही. म्हणलं ज्ञानोबा राहायचा नाही म्हणली माझाच. म्हणलं अभंग तुझा. म्हणलं वा 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 म्हणलं आजी म्हणा म्हणलं अभंग. आता काय भोळा भावन दे बापा. म्हातारीनं 3.5 सुरात तर अभंग चालू केला. 3.5 कसा तुमचे तुम्ही हुडका महाराज. बरं का सुरू अभंग. देवा तुझ्या पायात घेतलं माझ्या मन. म्हातारांचं सोडले भारी महाराज. देवा तुझ्या पायात घेतलं माझ्या मन. घेतला मोबाईल लावते तुला फोन. इथं माझी जिंदगी गेली. मला नंबर घाला डंगरीला बरं गावला. म्हणलं आजी नंबर म्हणले मग म्हणलं पुढचं चिरण. आणि देवा तुझ्या पायात घेतलं माझं मन. घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हातारी हाय समजून घ्या लय लय सवाज होऊ नका महाराज. बरं का आणि हो का आणि गप्पच बसला. म्हणलं पुढं आणि देवा तुझी आठवण लय लय येते म्हणून तुला मिस कॉल देते. देवा इथं मिस कॉलवर पोरगी पटना तू देवाला पाठवाय निघाली. जरा द्यायला स्टार्ट पर मार पोरं होय हो का भावांनो प्रेम बिम करू नये अशी मताची मी नाही. बरं अहो अरे माझ्या भावांनो तुम्ही नाही प्रेम करायचं मग काय दात पडका डांगऱ्यानं करायचं काय नाही असं करायचं का महाराज. तुम्हीच करायचं हे बिनधास्त करा काय करायचं ते करा दादा. हो का पण प्रेम. परवा दिवशी मला पोरगा भेटला. म्हणलं ताई म्हणलं काय झालं दादा. म्हणलं तुमचं कीर्तन ऐकलं. म्हणलं वा म्हणलं त्यातनं मला एकच कळालं. म्हणलं काय कळालं. तुम्हीच म्हणलं प्रेम करा. मी म्हणलं हा. मग पुढे ती म्हणला माझं प्रेम श्रीकृष्णाने बिना लग्नाचं प्रेम केलं तसंच माझं प्रेम आहे. म्हणलं वा वा. म्हणलं तुला वाटतं काय. ती म्हणला मी म्हणजे कृष्ण ती म्हणजे राधा. इतकं भारी वाटतं तुम्हाला. पण राधेची उपमा तुम्हाला कृष्णाची उपमा एवढीच वा. ज्यांना ज्यांना वाटतं की माझी गर्लफ्रेंड म्हणजे राधा आहे चरण कमल तुमच्या इकडं घ्या. तुम्हाला सांगते दादा प्रेमान सांगते दादा ऐका ऐका बरं दादा. अरे माझ्या भावानं उभा राहिलेले वरचे त्याच्यावरचे ऐका बरं दादा. राधा 21 वर्षाची होती तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचा होता. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. मग तुमची राधा 21 ची तुम्ही 5 चे आहेत खरे. स्टेटस ठेव इट आणला महाराज असा कृष्ण अशी राधा. तुम्हाला म्हणजे प्रेम म्हणजे काय गोंधळ वाटतो का. अरे याला प्रूफ आहे महाराज. राधे राधे हे श्यामा सुंदर राधे राधे श्यामा सुंदर राधे राधे हे श्यामा सुंदर राधे राधे हे श्यामा सुंदर. श्यामा सुंदर
त्यांच्या तोंडाला येईल ते वागतात. लोकांनी किती वेगळं वागावं याचं उदाहरण मला मगाशी जेवताना कळलं. आम्ही असं सगळे जेवायला बसलो होतो राहुल दादांच्या घरी. सुंदर जेवण झालं होतं, जेवण चालू होतं. मग त्यांनी आपली टीव्ही लावली होती. टीव्हीवर अशा सुंदर न्यूज लागल्या होत्या आणि त्या न्यूज मध्ये सहज कानावर आलं की पुष्पाची साडी निघाली पिक्चरची महाराज, आणि त्याची मागणीही वाढली. म्हणजे किती गोड बातमी आहे महाराज. इथं संत मेले तरी त्याची बातमी टीव्हीवर येत नाही, आणि नुसती पुष्पाची साडी छापली म्हणून बातमी आली. आणि आमच्या शहाण्या बायांनी ती घ्यावी की नाही माय? कस एवढं येड्यावानी वागावं का रे दादा? पहिलं सगळंच गोड. पहिलं मी तर म्हणते पहिली पिक्चर मधली गाणी सुद्धा गोड होती. दिसचा तिल दिस घेतील भोग सरल सुख घेईल. दिसचा तिल दिस घेतील भोग सरल सुख घेईल. ऐरणीच्या दिवातीला ठणकी ठणकी वावरते. आभाळात माया तुझी रामावरी राहू दे. आभाळात माया तुझी रामावरी राहू दे. किती गोड होतं ना दादा. आकाशी झेप घे पाखरा मोती सोन्याचा पिंजरा. पॉझिटिव्ह एनर्जी देणारी गाणी होती. आजचं गाणं ऐकलं की माणूस जागेवर आटे घेऊन मरत. काळी महिना दिसतीस तरुण होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून. म्हणजे काय गोड गाणी महाराज. मी तर म्हणते कुठल्या शब्दकोशात शब्द असतील एवढा विचार करावा लागतो. काय गोड गाणं. अग बाय अग बाय अग बाय पुढचं मला येतं चढा. काय गोड गाणं. एवढे काय गोड. पोरांनो ताड बसा रे ताड बसा. हा माझ्याकडे बघा लोक ठेवत. एखादं इंग्लिश मिडियम वाटपुळं केलं त्या इंग्लिश मिडियम. धोबी का कुत्ता घरकाना घाटका. एक तर पोरग अभ्यास करून करून इतकं कन्फ्यूज झालं. मम्मीला पप्पाला मम्मी म्हणायचं. मी त्याच्या घरी गेलं. म्हणलं पप्पा काय करतात? म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं मम्मी काय करते? म्हणलं दाढी करते. आता कुणाला येऊन सांगता. इतकी लेकरं पिसळली हो. आता ज्युनियर सिनियर केजीचं पोरग 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली आजीला काळजी. आज म्हणला पिंट्या लप 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 मॅडम बघाल. पिंट्या म्हणला तुम्हीच लपा. ती म्हणलं का? म्हणलं मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं मेलंय मी महिनाभर येणार सुद्धा. पोरांनो ताड बसा. चला माझ्याकडे बघा. पोरांनो मी काय सांगते काय सांगते बोला येतं. काय चालू आहे माहित आहे? काय चालू आहे मोठ्याने? काय चालू आहे का? काय चालू आहे रे? सगळ्यांनी मिळून सांगा काय चालू आहे. हुशार आहेत. नशीब कीर्तन तरी म्हणले डांबऱ्याचा खेळ तरी म्हणजे नाही तेवढं तर माहिती नाही. 11 वेळाला हुशार आहेत तुम्ही. फार हुशार. पटपट उत्तर द्या. गेल्या 4 वर्षात एक पिक्चर फार गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव सैराट मधल्या हिरोचं नाव हिरोईनचं नाव. किती गुणाची आहेत. काय जनरल नॉलेज आहे दादा. वा वा वा. पोरांनो पटपट. हा पटपट दादा. हा मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला. वा वा वा. पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे माझ्या मामाची पोरगी 1 नंबर दिसते साडीवर. तिला आपल्या पापाच्या गाडीचा हप्ता फिटू दे. फिटलं की फिरू महाराज. तो मला हप्ता भरू काय गोड लेकर पोरांनो. शेवटचा प्रश्न रे. ज्ञानोबरायांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? महाराज हीच गोड लेकरं अंधारात नेऊन ठोकली पाहिजे. त्यांना बाबराव माहित आहे आमदार माहिती आहे पण ज्ञानोबराय नाही. चूक त्यांची नाहीच महाराज. 8वीचा पोरगा 8वीचा मावा चोळीत होता. मावा मला बोलायची सवय. म्हणलं लाज वाटते का तुला? चड्डीतला पॅन्टी द्यायचा तू मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण? म्हणलं मी महाराज मंडपात. कीर्तन झालं ना लय बॉम्बलायचं नाही. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. एवढं एवढं पोरग हो पण काय बोलणार. समोरून त्याचा बाप आला.
त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे आत्ताच म्हणलं तर बापाला भेट नाही. म्हणलं "आहे, बापाला भिंडतली आवलत आपण नाही." मला मग मागं का घेतली? ती म्हणला ती आवलत त्यातली अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. आता बापच इतक्या गुणाचा पोरगा काय माळकरी निघणार आहे का दादा? विनंती आहे मायबापा हो, तुम्हाला सुधारणं फार गरजेचं आहे. महाराज ज्या घरात संस्कृती आहे त्या घरात संतती चांगली जन्माला येते, आणि ज्या घरात संतती चांगली जन्माला येते त्या घरात संपत्तीला कमी राहत तयाचा हरिक वाटे देवा. अरे भगवंताने कौतुक करावं, फक्त कुळ चांगलं पाहिजे का दादा? ज्याला आपलं हित कळालं, ज्याला समजलं की कशात समाधान आहे. आमचं कसं झालंय महाराज, मी नामदेवरायांच्या भाषेत सांगते, कळतंय का बघा बरं का? आमचं कसं झालंय, आपलं कसं झालं. लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत झाले तिचे वाटे एवढे डोळे. हे आपलं झालं. एकतर चिमणी उडन तरी नाही तर चरण तरी, उडता उडता चरण का? बर चिमणी केवढी एवढी, वाटी केवढी एवढी, मग एवढ्या चिमणीचं एवढं डोळा असतील का? सगळ्यांना कळतं नाही. लोक म्हणले संत तुम्ही खोटं बोलता, आम्ही लटकेची न बोलू वर्तमान. खोटं आम्ही बोलत. विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाते. खोटं बिटो बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. मग हे खरंय का? मनात का संगीत काय? आता ज्याचा आवाज निघणार ते काय द्रौपदी म्हणणार आहे का? पण गाय म्हण महाराज किती खोटं बोलता हो. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. मुंगी. आणि तिचं दूध किती? 17 आणि किती पिले? मुंगी उडाली आणि तिने गिळले सूर्याशी. आता ही म्हणते महाराज एक तर सोडून तर द्या, नाही तर बसू तर द्या महाराज. आता असले आपण म्हणल्यावर माझ्या डोक्यावरची हायती बी जायची. सोपं आहे मला. ज्ञान राया इतकं आहे, अहंकार गाडग्या इतकं आहे. एवढीशी चिमणी हो पण एवढे डोळे घेऊन फिरते. ज्ञान आणि अहंकार कधीच सोबत चालू शकत नाही. एक तर चिमणी उडन तरी नाही तर चरण तरी, उडता उडता चालणार नाही. ज्ञान टिकवायचं आहे ना, अहंकार सोडला पाहिजे. अहंकार रुक्मिणी माताला एकदा असाच अहंकार झाला, माझ्यासारखी बायकोच नाही म्हणे. इथं बसलेल्या प्रत्येक रुक्मिणीला वाटतं माझ्यासारखी बायकोच. प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक वेळेस प्रत्येक नवऱ्याला एक वाक्य म्हणती, पटलं तर वय म्हणा बाया. फक्त बायाचं ठरलेलं वाक्य असतं, मी हाय म्हणून दुसरी असती तर लय खुश होऊ नका. ती मनातल्या मनात म्हणताय तू उलट मी दुसरी केली असती. मी काय लय गुन्हाचा लागून गेलो काय महाराज? लोक इथं एकनिष्ठ देवाच्या बाबतीत नाही तर संसाराच्या बाबतीत कुठं राहणार आहेत दादा? चला रुक्मिणी मध्ये असंच वाटलं, मी देवाला 16,108 असू द्या पण सत्यभामा कुणी आपल्यासारखी बायको. देवाचं नशीब आहे माऊली, देवाचं नशीब आहे की देवाला मी भेटले. बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा कधी असते? दिवाळी. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला ओवाळतं? लक्ष देऊन उत्तर द्या बरं. ह्याव का भायडलो भाऊलही असत, नवरा एकच असतोय. दिवस जपून वापरा बरं का. पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ववाळते. रुक्मिणी माता म्हणल्या स्वामी गाभाऱ्यात उभे राहा, एकदम आरतीने ववाळते, मग तुम्ही भक्तांना दर्शन द्यायला रिकामे. मनामध्ये अहंकार हातात 35 ताट घेऊन रुक्मिणी माता गाभाऱ्यात आल्यात पण अहंकार असल्यामुळे अवस्था एवढी बिकट आहे. लाजले गे माया आता करणा वाढू, आता करणा वाढू, जिकडे पाणी तिकडे लाजले गे माया आता कवना वाळू, आता कवना वाळू, तिकडे बागे तिकडे बागे तिकडे वाळू. लाजले गे माया आता करणा वाढू, जिकडे पाणी तिकडे तिकडे बागे तिकडे
नवराच नवरा आहे. म्हणजे एकासारखे हजारो नवरे जिकडे पाहावे इकडे चतुर्भुज. आता यातला माझा नवरा कसा ओळखायचा? मी लय तोंड घेऊन म्हणले होते माझ्यासारखी नाही. आता नवराच ओळखू ना. विष्णुदास नामायणी ताविली ब्रह्म ऋषींनी मारलेली लाट भगवंताच्या डाव्या हृदयावर. त्या चरण कमलामुळे देव ओळखू आले. रुक्मिणी माताला नामदेव राय सांगतात कोपऱ्यातलं गबाळ आपले जावं नवळ. रुक्मिणी माय म्हणले तुम्हाला कसं हो? अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. आणि मी कीर्तनकार आहे तरी स्वा सांगते बर का, देव कधीच दिसत नाही. लक्ष देऊन ऐका, देव कधीच चकारात्मक कधीच दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. संतांना देव दिसले नाही, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाला शोधू नका रे, देवाला स्मरण करा, त्याला अनुभवा. विठ्ठल जळीस तरी भरला तिथा ढाल नाही उरला. आजिम्या विठ्ठलची सर्वाघटी राम देहादेही देव नटला नाना परी. शंकराचार्य काय गोड वर्णन करतात. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. विभासाप्रीत कृतमेत देव गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. जे जे दिसे भूत देते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. माऊली सुद्धा भाषेचा देव आहे, अनुभवता आला पाहिजे. ज्याला आपलं हित कळालं त्याला देव जाणवून घेता आला. हित म्हणजे काय सांगतो तुम्हासी बजारे नाही तरी गेला. ज्याला आपलंच हित कळलं नाही त्याला काय बोलावं, ज्याने त्याने अनहित केले. आणि ज्याला हे हित कळालं तुकोबराय त्यांचं वर्णन करत नाही. आणि परमार्थ एकट्या ज्ञानोबरायांचा नाही. विठ्ठलपंत कुलकर्णीने देहांत प्रायश्चित्त दिलं म्हणून तुकोबराय ज्ञानोबराय तुम आम्हाला ज्ञानेश्वरी सांगू शकले. म्हणून तुकोबरायांना याची जाणीव आहे. मी सुरुवात इथून केली की परमार्थ हा वयावर नाही तर परमार्थ हा प्रारब्धावर अवलंबून आहे. तर एखादा कन्यापुत्र पोटी जन्माला आला तुकोबराय वर्णन त्याचं करत नाही जो जन्माला आला. तुकोबराय वर्णन त्या कुळाचं करतात. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. आपली आई का दोष लागला.
अहो पहिलं सगळंच गोड सप्त्यात असं मंडपात अभंग वाजायला लागले ना रचलेली चो पण काय गोड लागतात कानाला फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला देवरी फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला देवरी आणि मला शेवटची गवळण मात्र कलियुगावर कसा गोड बोलणी ग ताई तुमच्यासारखं कीर्तनच कोणी करीत नाही ताई तुमच्याशिवाय मी दुसऱ्याचं ऐकतच नाही ताई सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं ताई मी तुमचं लय मोठं फॅन आहे ताई आणि कीर्तन झालं की तोच माग म्हणतो हीच ती बिग बॉस वाली काय बोलायचं मला हीच ती लोक हो कोड बी हीच बोलते खोट बी कसं कराव रे देवा लईच काय तुकोबाराय म्हणतात जर बोलणं मनावर घ्यायचं तर स्तुती सुद्धा मनावर घ्यायची आणि जर स्तुती मनावर घ्यायची नाही तर बोलणंही मनावर घ्यायचं नाही जाऊ दे हो दादा आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न राखा हो अगर हरी साथ हो जर देव सोबत आहे ना महाराज तर काय काळजी करता मागे पुढे उभा राहे आणि घालोनिया भार निरविले संती कामने घालू बाहु हा संसार तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए संगत चांगल्याची पाहिजे बरं
संगत बेकाराची असली ना तर ऐका, दारूचा पहिला घोट, सिगारेटचा पहिला फुरका, गोव्याची पहिली पुडी, हे काय माणूस स्वतःच्या पैशाने घेत नाही. घेतो का? घेतो का? हे पहिल्यांदा देणारा कोणतर दानशूर व्यक्ती असतो, असतो की नाही? आणि तो तुमचा कोण असतो? दुश्मन नसतो. कोण असतो? मित्र असतो. संताची संगती थोडी थोडी घेती, थोडी थोडी देती. ज्यांनी आपल्याला वाईट वळण लावताय ते मित्र कामाचं का होतं? अरे मित्र कुणाला म्हणावं? सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला माता रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडस द्या. मागा देणार नाही, आगा देईल, पण त्याला माहित आहे की मला माहित आहे, त्याला माहित आहे, त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, माझी परीक्षा बघतोय. अगं बघू दे, आयुष्यभर असा राहील, पण मागणार. आणि या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची. हे मित्र प्रेम आहे हो. आपले म्हणजे वरून दुसती ना तर कुस्ती. आता आमचा बर्थडे जवळ आला की आमच्या पोरांना वाटतं अख्खं गाव माझं मित्र मंडळ. प्रत्येकाचा स्टेटस बर्थडे आहे भावाचा, अंजलश साऱ्या गावाचा. तुम्ही कोंबडीन कोटरी द्यायची बंद केली ना, ह्या जाती तुमच्या मातीला येणार नाही. आणि नुसतं उद्या त्याला सांगा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आहे, महिनाभर तुमच्या वाऱ्यानं जरी फिरला तर माझं नाव दुसरं ठेवा महाराज. लय मित्र मित्र करीत जाऊ नका. कोण कोणाचं नाही दादा इथे, सबब पैसे के भाई दिल का साथी. मी असं नाही म्हणत मित्र वाईट आहेत, आता लक्ष देऊ नाही काय. जो मित्र तुम्हाला परीक्षेत म्हणतो ना, ए तू तुझा अभ्यास कर, मी माझा अभ्यास करतो, पुढे जाऊन माईबापाचं नाव मोठं करायचंय, हा तुमचा मित्र आहे. पण जो तुम्हाला म्हणतो ना निम तू कर निम मी करतो, ते तू मलाही बुडवणार आणि स्वतःही बुडणार दादा. असे मित्र कामाचं नाही रे दादा. मित्र करा, कट्टर करा. अरे माझ्या राजांचं मावळे मुठवरच होते हो दादा, मुठवर. मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर खोपडे सुरवे बाजी मुराद बाजी तानाजी यसाची सूर्याची कोंडाची फरजांद मुठभरच होते दादा. पण जीवाला जीव देणारे आणि प्रसंग आला तर जीव देणारे शिवाचे मावळे आम्हाला, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती.
योगी जय भवानी श्री जय शिवाजी श्री जय भवानी जय शिवाजी छत्रपती जय भवानी शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की अरे जय भवानी गणपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती जाणीव असू द्या बरं महाराज एवढ्या दणक्यात जे कीर्तन चालू आहे ना ती राजांची कृपा आहे आज ठेवणारे जरी तुम्ही असलात करणारे जरी मी असले ऐकणारे जरी तुम्ही असलात तर हे कीर्तन एवढी पोरगी ताट म्हणे ना काय बोलती दादा हो असं कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती परवानगी कशी माहिती आहे का बरं का ज्यांना इतिहास चष्टा वाटते त्यांना सांगते हे कीर्तन करायला अशी परवानगी घ्यावी लागली असती जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले ही अवस्था तुमची आमची असते म्हणून जाणीव आहे अरे शिवजयंती कुणाच्या बापाची जागीर नाही अरे शिवजयंती कुणाच्या मनाचा इतिहास नाही अरे शिवजयंती ते सळसळतं रक्त जे या मातीत सांडलंय अरे शिवजयंती तो अंगार आहे जो मावळ्यांच्या मनात पेटलाय अरे शिवजयंती मराठी माणसाचा धगधगता स्वाभिमान आहे जो दणक्यातच साजरा केला पाहिजे काय शिवजयंतीला देवा काही करण्यात मजा नाही रे तुम्ही क्रिसमस करा तुम्ही दिवाळी करा तुम्ही मारा सगळं करा पण शिवजयंती सुद्धा तेवढ्याच दणक्यात साजरी करा वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती शिवरायाची जयंती राजाची जयंती शिवरायाची जयंती माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली हजारोंचा स्वाभिमान माझ्या मस्तकावर आहे हजारो भगवे पताके ज्यांच्या चरणावर अर्पण करावे असा माझा राजा त्याचं नाव घेतलं ना अंगावर काटा येतो माझ्या आई बहिणीचा उदर गर्वाने मोठा होतो अरे भगवा रक्त मराठी मनाचा वसंत स्वाभिमानाचा आस्वाद कशी काळ चमकत होती त्याच्या तलवारीची कशी काळ चमकत होती त्याच्या तलवारीची नाव ऐकून छत्रपती वाटे साईला नाला होती नाव ऐकून छत्रपती वाटे साईला नाला होती राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात ढाली राजाच्या छातीत मराठी मातीत रयत सुखात ढाली माझ्या बापाची माझ्या राजाची माझ्या राजाची जयंती शिवरायाची जयंती माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आहे माझ्या राजाची जयंती आहे शिवरायाची जयंती आहे माझ्या राजाची जयंती आहे माझ्या राजाची जयंती आली शिवराया
जयंती आली. काय होतं माझं छत्रपती शासन दादा, काय बसले त्याच्यावर आता काय कळणं माऊली. ह्यांना आमचं काही कळत नाही आणि स्वतःच कळल्याशिवाय राहत नाही. काय बोलावं दादा, कुणाला बोलावं, कुणाला बोलावं. करणारा एक आहे, सांगणारा एक आहे, वागणारा एक आहे. काय माझ्या राजाचं शासन होतं रे दादा. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यात त्यानं पोरगी उचलली, बातमी मासाहेबांपर्यंत गेली. मासाहेबच्या डोळ्यात पाणी. राजे विचारतात, अरे 17 वर्षाची शिवराय, नुकतं शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले. मासाहेब डोळ्यात पाणी. राजे विचारतात, मासाहेब काय झालं, काय झालं, काय रडताय मासाहेब, काय झालं. अहो लाज वाटते हो, काय झालं मासाहेब, काय सांगावं तुम्हाला. राजाचा पाटील, अहो पोरगी उचलली म्हणे. अरे भोग तर भोगला, मारून टाकली, विहिरी ढकलून दिली. कोणाशी बोलावं, काय सांगावं. राजाची दळून पाहिजे मस्तकाला गेली, सभा बोलावली. राजाने सांगितलं, आणा 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 त्या राजाच्या पाटलाला आणा, समोर आणा. विचार नाही केला, थोडे दिवस थांबा, थोडं खाऊ पिऊ घालू द्या, जेलमध्ये टाकू द्या, खरंय खोटंय का बघू द्या. राजांचं शासन होतं ते. क्षणात उभा केला राजाचा पाटील समोर. दिवसा ढवळा पोरगी उचलतो, जनावर वाटते काय. अरे जाग्यावर उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टांगा. का तर येणं जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळावं, माझी आई बहीण माझ्या स्वराज्यातल्या मंदिरातल्या देवीसारखी आहे. जो कोणी वाईट नजरेनं बघेल, हा राजा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हे छत्रपती शासन होतं दादा. हा इतिहास सांगा आजच्या महाराष्ट्राला, सांगा. हे आठवा, माझ्या राजांचा पराक्रम आठवा. अरे काय होतं माझं मावळे, सांगा रे या महाराष्ट्राला. शाहिस्तखानाच्या लाल महालात चालल्यात शाहिस्तखानाची पोरगी कुठंतरी लपावी. बायकोनं विचारावं, जहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठाली. शाहिस्तखान शत्रू आहे, पण बायकोला ताट मानेनं सांगतोय. काय सांगतोय, अगं शत्रू जरी असलो ना तरी शब्द देतो. जर शिवरायांच्या मावळ्यांनी पोरगी दिली असेल ना, तर पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. अशा माझ्या शिवरायांचे मावळे होते. सांगा या महाराष्ट्र. आणि अशा राजाची जयंती का मी दणक्यात साजरी करू नये, अशा राजाच्या समोर का मी आपलं मस्तक नतमस्तक करू नये. केलाच पाहिजे दादा, करावाच. स्वाभिमान आहे दादा, आमच्या मराठी मनाचा अभिमान आहे दादा. म्हणून जाणीव, आदर, कदर. आणि मग तुकोबाराय म्हणतात दादा, आणि जिनं एवढा पराक्रम केला, ज्याने कुळाना कुळाचा उद्धार केला. अरे ज्याने मुलगा मुलगी समान मानली, अरे ज्यानं भगवंताचं नामचिंतन केलं, अरे त्याचं कौतुक तुम्ही आम्ही करणारे कोण. तयाचा हरिक कुणी कन्यापुत्र होती जैसाठी. पुत्र
आणि दुसरं काय नाही माणूस बरं का. मग फक्त मुलांचंच कौतुक का नाही, त्या मासाहेब जिजाऊंचं ही ज्यांच्या कुठे रत्न जन्माला आलं त्या कन्याचंही कौतुक बरं का. मी मुलगी आहे, जाणीव एक वाक्य सांगते बरं का. पोरीला शिकवायचंय ना, तिला शिकवा. जिजाऊची लेक आहेस तू, अहिल्याबाई होळकरांची लेक आहेस तू, सावित्रीबाई फुलेंची लेक आहेस तू. जगायचंय ना थाटात. अगं आपण कोणाकडे बघायचं नाही आणि ज्यांना आपल्याकडे बघन त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची वाईट नजरेनं बघायची. आणि एवढी विनंती आहे, पटलं तर बघा बरं. तिला सांगा बाई थोडा इथला मेकअप कमी करता आला तरी हरकत चालेल ग. बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येतो, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. पण तिला चारित्र्य जपायला शिवा, हे सगळ्यात मोठा दागिना आहे महाराज. आणि हे ज्या आईला कळालं, ज्या लेकीला कळालं, ती मासाहेब जिजाऊ झाल्याशिवाय राहिली नाही. गुळी कन्या पुत्र. अहो पण नेमकं कुणाचं आहे, घरात काय पाहिजे, कुळात काय पाहिजे, अहो लेकरांमध्ये काय पाहिजे, अखंड चिंतन. आता शेवटी अभंग तुकोबरायचा आहे, ती काही ठेवायला सोडणार का मग. त्यांचं म्हणजे कसं, विठ्ठल कोळीचं दैवत, विठ्ठल वीतची गोत, बहीण बंधू चुलता. त्यांनी आई जरी म्हणलं तरी ये ग विठाबाई, बाप जरी म्हणलं तरी पांडुरंग आमचा, त्यांना आबाबाई जरी म्हणली तरी लागू लागू लागला लागेला आंबेचा, लागू लागेला लागेला आंबेचा, लागू लागेला आंबेचा, विठाबाई माऊलीचा, लागू लागेला लागेला आंबेचा, लागू लागेला लागेला आंबेचा, लागला लागू लागेला लागला आंबेचा, लागू लागला लागला आंबेचा, लागू लागला लागला आंबेचा. जोगवा मागे दोघवा मागे नाहीचा दोघवा मागे नाही, दोघवा मागे नाहीचा दोघवा मागे कन्या असो, आई भवानी असो, नाही तर खंडोबा असो, नाही तर वीरभद्र असो, आमच्या तुकोबरायला विठोबाच आठवतो. म्हणून कुठला जरी अभंग असला तरी अखंड चिंतन. म्हणून आमच्या तुकोबराय तुम्हाला एवढं सांगणार, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला नाही तरी गेला. ज्याला या विठ्ठलाची जाणीव झाली, ज्याला या परमार्थाची जाणीव झाली, तो का म्हणे मज घड त्यांची सेवा तरी माझ्या दैवात. अरे देवा, ज्यांच्या पोटी छत्रपती जन्माला आले, ज्यांच्या पोटी अरे संत जन्माला आले, त्या मायबापाची सेवा जर मला घडली ना पांडुरंगा पार. हा शब्द दोनच अभंगात आहे. गोकुळाच्या सुखा अंत पार नाही लेखा, त्याला कुठंच अंत नाही किंवा पूर्ण विराम नाही. एवढं माझं भाग्य असेल, एवढं अपरंपार भाग्य असेल. आणि भाग्य कधी माहितीये का, तुमचं आमचं भाग्य की तुम्ही आम्ही इथे. भाग्याची गोष्ट कुठली, आम्ही दैवाचं दैवाचे दास होईना भिकारी पण विनंतीवर माझी तरुण मंडळीला महाराज मुलींना व्हायचंय ना तर मावळे व्हा, कार्यकर्ते नको का हो. असं कोंबडीसाठी क्वाटरी साईड 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 भिकारी पाया पडतो का साहेबाच्या. कसं रे मागे पुढे करायला जमतं. ज्यांची झेंडी घेऊन तुम्ही फिरताना तेच कधी खाली झेंडा वर दांडा घालून तुमच्याच पॅन काटात घालतील. सुधारायचं नाही रे तुम्हाला. नका रे येडेवणे करू दादा. किती जीवन बरबाद करायला रे. अख्खं तरुण वय तुम्ही पुढाऱ्यांच्या पायात घालवलं दादा.
किती वेळेवणी कराल रे, गरज नाही रे दादा आपल्याला. अरे राजयाची कांता काय भीक मागे मनाची असे सिद्धी पावी. अरे पाहिजे ते मिळेल दादा. इथं धोतर घालून उभे राहा. ते म्हणजे आता तेवढंच राहिलं होतं बाईनं सांगायचं. आता घालतो माझं असं म्हणणं नाही की जीन्स वगैरे काय बिनधास्त. आजकालच्या पोरांची नुसती बघायची काय आयुष्य असते. मला अशी पॅन्ट घालते हवा जायलाही जागा नाही यायलाही जागा नाही. माणूस बसता नाही पंचायत उठता नाही पंचायत. बरं त्याचं काही वाद नाही. बरं मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं, श्रीमंत योगीच्या कुलात जन्माला आणलो तुम्ही आम्ही, पण आमच्या पोरापोरींच्या पॅन्टी बघितल्या ना, इथं थोड्या फाटक्या असत्या द्या, थोड्या इथं फाटक्या असत्या द्या, थोड्या इतकं, म्हणजे एवढी बेकार इतकं आपले मायबाप इतकं. आणि ती कट हिकून हिकून रान हाणत्यात आणि वरचं ठेवतात आणि अजून लाल करतात. तुम्ही काय कोंबडे आहेत का? वर तुरा ठेवाय कोंबड्याला असतो बघा वर, आठवत आहे का कोंबड्यासारखा. बापानं म्हणला पाहिजे काय करावं रे दादा. हे असं नाही की मी फॅशनच्या विरोधात आहे, हे स्टँडर्ड राहिलं पाहिजे दादा. दुनिया आहे आजकाल. दुनिया तुमच्या प्रेझेंटेशनवरनं तुमचा क्रायटेरिया ठरवते. तुम्ही किती प्रेझेंटेबल राहताय हे महत्वाचंच आहे. सुशिक्षित राहिलंच पाहिजे. अर्थात इम्प्रेशन पडावं इतकं सुंदर राहिलंच पाहिजे. माझं काही वाद नाही. आता माझं पडत नाही त्यात काही प्रश्न नाही. मी जर आले ना असं गाडीतनं उतरले ना, लय साधे कपडे दादा आपले, त्याला विचार करावा लागतं हिलाच बोलवलं का मी. स्टेटस मध्ये फोटो तर एवढी भारी दिसत हीच आहे का ही महाराज. त्याला विचार करावा लागतो दादा. कारण इम्प्रेशन आमचं आमच्या दिसण्यावर नाही. आम्ही इथं जेवढे आहेत ना आमच्या सगळ्यांचं इम्प्रेशन आमच्या शब्दावर आहे महाराज. आमच्या शब्दांना जेवढं इम्प्रेशन पडतं तेवढं राणी म्हणावं. कशाला इम्प्रेशन पडतं 40 किलो 3.5 फूट. कशाचं इम्प्रेशन महाराज मला काय. थोक्यात तर पुढचे 3 कीर्तन गार महाराज मला काय. कशाचं इम्प्रेशन आणि काय काही नसतं दादा. नाही तुम्ही राहा ना इम्प्रेशन करावं असं राहा, प्रेझेंटेबल राहा, काही वाद नाही त्याच्यात. सुशिक्षितही राहा महाराज. पैसा कमवा पण पैसा खर्च सुद्धा योग्य ठिकाणी करा. दान करत जा. पुढचं मी सांगते, दान त्याला करा ज्याला गरज आहे. माझं लोकांना दान देत जाऊ नका रे. पंक्ती घातली हो. आणि स्वतःचं प्रेस्टिज वाढावं म्हणून आमदार बोलवले, खासदार बोलवले, मंत्री बोलवला, पुढारी बोलवले, असं व्यापारी बोलवले, ज्यांच्या घरी सोन्या चांदीच्या वाटेत खात्यात ते बोलवले. तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद भेटतील? अय सिद्ध पिंपरीकर आशीर्वाद भेटतील का? अरे ते तुमचीच भात खाणार, तुमचंच माप काढणार. मग एक साधी पोरं, साधं कुटुंब, ज्यांचा उदरनिर्वाह कष्टाने चाललाय, ज्यांच्या लेकराबाळांना गोडधोड कितीतरी दिवसातनं मिळतं, अरे त्यांना देऊन बघा. पांडुरंगाच्या चरणाशी जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. दान त्याला करा ज्याला गरज आहे. मग चांगल्या चांगल्या महाराज लोकांना कुणी खाऊ घालतं, आमच्यासारख्याला काय कुणी खाऊ घालतंय. थोडं घ्या थोडं घ्या, काय आम्हाला काही कमी नाही महाराज. महाराज लोकांना सुद्धा लय आट्ट करायचं नाही. हे घ्या थोडं हेच घ्या, थोडं एक्स्ट्राच घ्या, पाकिट घेता येते काय कमी आहे त्याला. इथं नाही तर तिथं खाईल. पण साधा वारकरी ज्याचं धोतर मळलंय, ज्याचा शर्ट फाटलाय, अरे पताका घेऊन तो पंढरीच्या वारीला चाललाय, दारातनं चाललाय, तुमच्या गरज आहे रे त्याला जेवणाची, त्याला देऊन बघा माऊली. तुमच्या पंढरीची वारी तुमच्या दारी होईल. माणसाचं प्रेझेंटेशन बघून त्याला दान करत जाऊ नका. माणसाचं मन बघून त्याला दान करत जा. हा खरा पांडुरंग आहे आणि हे खरं कर्म आहे. आणि हे कर्म ज्याला कळालं त्याला विठोबाचं चिंतन कळालं माऊली. लहानपणापासून ऐकलंय, शेवटपर्यंत एवढंच सांगणं आहे माऊली. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, मानसा मानसाशी मानसा समभागणी. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, मानसानी मानसाशी मानसा समभागणी. हा खरा परमार्थ. इष्टी गेल्यावर बस स्टँडला जाण्यात मजा नाही, मायबाप गेल्यावर श्राद्ध घालण्यात मजा, पुन्हा कीर्तन ठेवलं गावाला जीव घातलं, काय मजा आहे माऊली तुम्ही सांगा. काय काय हो वेळ गेल्यावर. कभी प्यासी को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरती हुई को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया. कभी माँ बाप
की सेवा की ही नहीं पाद पूजन कराने से क्या फायदा कभी से कुमार पिलाया नहीं पाद अमृत पिलाने से क्या फायदा. कधी तुम्हाला खरा परमार्थ कळायचा महाराज आणि ज्याला कळाला त्याच्या मायबापांची सेवा तू आम्हाला घडावी म्हणजे आपलं प्रारब्ध फिटलं माऊली. कारण कसं आहे ना देवाच्या नामाने तरला नाही असा जगात तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा. आणि तरले माऊली राम नामाची दगड तरली. खरंय खरंय का ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत. आता तुम्ही एवढी सुंदर शिवजयंती केली की नाही 2-4 राशी बी असतात अगं दाखवायचं म्हण करतात. त्यांना लोक मान पाहिजे असते म्हण करतात. ती रावणाचीच रामाची नाही महाराज. बरं असते ती काय काय महाराज. काय काय लोकांना दारू पिली तरी प्रॉब्लेम आहे माळ घातली तरी प्रॉब्लेमच असतो. म्हणजे काय काय लोकांना काय करावं मला काय कळत नाही. गुरी बायको केली ती म्हणतात बरी दिली. काय केली तीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचर्य राहू का. लोकांचं ऐकून बायको सुद्धा करणं मुश्किल. परमार्थ कुठं करता पण देवा सांगा सुख दुःख देव निवारेल भूक. त्याला चांगलंही सांगू नका आणि वाईटही सांगू नका. तुम्ही लोकांना असं प्रेमाने काही चांगलं सांगायला गेला लोक तोंडावर म्हणतील चांगलं झालं पाठीमागे म्हणतील वाटोळं व्हायला पाहिजे. दुःख सांगायला जा तोंडावर म्हणतील वाईट झालं पाठीमागे म्हणतील असंच पाहिजे. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही माऊली कशाचीच गरज नाही बरं दादा. आणि त्याला सांगा देवाच्या नामानं राम नामाची दगड तरली. खरंय का ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त म्हणाले राम राम काय करता रावण काय कमी 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख ना तू अष्टविनायक सोन्याची असा रावण. महाराज रामाचा तरला यात काही नवलंय. रावण नावाचा स्वाद दगड तरलाच पाहिजे. इज्जतीचा प्रश्न सोन्याचं कमंडोल घेतलं पाणी घेतलं दगडावर नाव टाकलं रावण दगड टाकला पाण्यात सिद्ध पिंपरीकर रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला. कळलं का गेलं. रावण नावाचा दगड पाण्यात टाकला रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला. तरला का बुडला तरला बुडला तरला बुडला. वरचे आहेत का गेला उभे तर दिसतंय. त्याच्यावरचे काय वाटतं तुम्हाला जस्ट इमॅजिन. मी काय तुम्हाला मृत्यूदंड देणार नाही चुकलं तर. हा रावण नावाचा दगड तरला का बुडला. बोला बोला काय वाटतं तुम्हाला. तुम्ही पण कीर्तनातच आहे. हा फक्त जरा कवरी क्षेत्राच्या बाहेर त्यात काही वाद नाही माऊली. पण त्यात तुमचा दोष नाही जागाच नाही ना काय करता. आणि जेव्हा जागा होती तेव्हा मी काय काय उभे होतो. आता संप झालंय म्हणून सांगते. सुरुवातीला सांगण्यात मजा नसते जाते ती. आता जाय ना का काय प्रॉब्लेम नाही महाराज. बघा तुम्हाला सांगते तुम्ही शेतकरी दादा तुम्हाला खळ माहिती. खळ पहिलं धान्य खळ्यात काढायचे. ज्यावेळेस खळ्यात धान्य काढलं जायचं रास कुठे पडायचे. रास आमच्याकडे रास म्हणतात तुमच्याकडे. हा रास कुठे पडायचे खळ्याच्या आतल्या बाजूस. हा आणि जे काय बुसकाट आहे ते कुठे पडायचं बाहेर. कळलं त्याला. जे काय उगाच बघून हसायले त्यांना सांगते ऐका. हे काय ज्ञानाचं जे काय आत पडलंय जमून बसलंय ती काय आहे माय रास रास. आणि जे काय इसकटलं होतं खातही नाही फेकून देतही नाही असं काम आहे माऊली. जिंदगीचं बुसकाट पडलंय. आधीच त्या कोरोनानं एवढं पाडलंय. नाही कोरोनात काही बी वाईट नाही पण एकलंय चांगलं झालं. ते म्हणचाल चांगलं काय झालं नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्या तर खपल्या यात काही वादच नाही. चिचुटी एवढं नाक टीव्ही फलाच्या गाडीत हसत हसत. ह्याला सकाळी कळलं हिला नाकाचं नाही रात्री मास्क कळलं. याच्यावरच काय पसंत करायचं ते करायचं दादा. याच्या कालचं काय बोलू माहिती लोकांना काय बी म्हणणार. पण कोरोनात लोकांचा विश्वासही करा. ज्याचा भगवंतावर विश्वास होता त्याच्याच माळा कोरोनात राहिल्या. ज्याचा नव्हता त्याच्या विहिरीत गेल्या. मी काही म्हणत नाही घातली या भय तुकोबाराय म्हणतात माऊली. आपण काय बोला
आहे की नाही. एक तर घालू नका आणि घातली तर काढू नका. अरे आगे खाऊन जगला असा कोण नाही दादा. ना काय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकडा दुपारी हरिपाठ, संध्याकाळी भजन, रात्री कीर्तन, हरे 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 हरे. आणि झाला करून बसला घरी. डॉक्टर म्हणला बुवा पॉझिटिव्ह. बुवा म्हणला आता बसून. डॉक्टर म्हणला तुला जीव पाहिजे का देऊ. बुवा म्हणला सरसरला म्हणतो पगडी बाचास आधी जीवाचं बघू काढ. मी तुम्हाला सांगू का, मी आका महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं माझं ऐका. फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खातं या पाट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी आहे माळकरी त्याच्याच वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधा पण वावरात टुबुक सुद्धा नाही. जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर आड रानात घातला आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. पाऊस नाही गारा असा ठोकणार आणि कुणावर न म्हणणार आता कसं वाटत नाही. ती म्हणलं म्हणजे गारगा. देव आपला ऐकणार. पण माझं काय म्हणणं आहे, देवानं माझं ऐकत तर तुम्हीच माझं. आता तरी पुढे नका करू नाश. आता झालं गेलं सोडून द्या माऊली. इथून पुढे तरी सुधरा दादा. रावणाचे भक्त तुम्हाला वाटतं रावणाचा दगड जागेवर आला बुडला. माय बापा हो रावण नावाचा दगड बुडला. माय बापा हो रावण नावाचा दगड तारला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. एकतर तू ऐकायचं सांगायचं बंद कर, नाही तर आम्ही ऐकायचं बंद करतो. ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवली त्याचा दगड जर पाण्यात तरत असं कशाला सप्तेन माळा घालायच्या त्या. खरंय रावणाची बायको म्हणते अहो रावण तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती. ठाईचं का उडत्या चालीचं. मग तुम्ही चौतालातले असताना तुमचा त्रिता लागला कसा. ती म्हणला सांग तुला सांगतो. दगडावर रावण नाव होतं खरंय. दगड तरला अहो खरंय. पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरलं तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. आता विचार करा रामाच्या शक्तीने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नामाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का. महाराज सगळं काही तरेल पण कधी मुखात त्याचं नाम. विठोबा